मी गीतेश गाडगे #रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आपण नवीन यूट्यूब चॅनल ओपन केलेला आहे। या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन करायला विसरू नका। मित्रांनो, चला आज मी तुम्हाला आमच्या मल्यामध्ये एक मला करायचा आहे आपल्याला मेथीचा मला कशा प्रकारे करतात ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे। चला तर मित्रांनो, आपण पाहूया। हे आहे फावडं, ह्याला आपल्याकडे फावडं बोलतात, आमच्याकडे तुमच्याकडे काय बोलत असतील ते तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता। आणि हा आहे कुदला, ह्याला आमच्याकडे कुदला बोलतात। हे बघा, ही फाल आहे या कुदल्याची, ह्या कुदला आणि या फावडं याच्या माध्यमातून आपण आजची वली करणार आहोत। त्यामध्ये आपण मेथी पेरणार आहोत। मित्रांनो, पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे। बघा, ही आपण सुरुवात केलेली आहे। आता ही कशी वली केलेली आहे अशा प्रकारे आपण संपूर्ण करणार आहोत। जे काय करणार आहोत ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत। तुम्ही पाहू शकता, हे बघा, ही अशी एकदम खूप चांगल्या प्रकारे आपण वली केलेली आहे। ठीक आहे, हे बघा, आता आपण जे आपल्याला जेवढी पाहिजे तेवढ्या चांगल्या प्रमाणात आपण करू शकतो। आणि ही अशी मोठी मोठी डीक आहे, हे आपण अशी फावड्याने हे करू शकतो। ठीक आहे, पुढे तुम्हाला काय होतंय ते त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्यात येईल। हिवाळलेला वाफा तू भरल्या ढगावानी तुझ्या नजरेचा फवारा। पाहू शकता आपण आता तयार केलेली वली, बघा किती चांगल्या प्रकारे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो। हे बघा, ही किती चांगल्या प्रकारे ह्या आपण हे बघा ह्या फावड्याच्या द्वारे करून घेतलेली। आता हे बघा, हे बघा, ही चांगल्या प्रकारे कशा प्रकारे केली ते तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू शकता। हे बघा, दाखव संपूर्ण अशी व्हिडिओच्या माध्यमातून कशा प्रकारे केलेली आहे हे पाहू शकता। बघा किती मोठी, खूप मोठी केलेली आहे वली। छोटी छोटी करतो आम्ही, पण ही यावेळेस खूप आपण मोठी केलेली आहे। पाहू शकता आता आपण वली करून झालेली आहे, तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली सुद्धा आहे। तर मित्रांनो, आता ही वली झाली। आता ह्याच्यामध्ये आपल्याला भाजीचं बी पेरायचं आहे किंवा लावायचं आहे। ते कशा प्रकारे पेरायचं आणि लावायचं ते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेनच, परंतु आपल्याला आता हे लावण्याच्या पूर्वी काय करायचं आहे ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता। हे बघा, ह्या संपूर्ण अशा मोठ्या मोठ्या डिका आहेत, आमच्याकडे ह्याला डीक बोलतात। हे बघा, ह्या अशा मोठ्या मोठ्या डीक लावण्यासाठी आपण व्यवस्थित बारीक करून घ्यायचं। हे बघा, ह्या अशा मोठ्या मोठ्या, हे बघा इकडे व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता। हे बघा, हे पहा मित्रांनो, हे असं बारीक बारीक, याला काय घाण कचरा असेल तो एक साईडला काढून घेऊ शकतो आपण। मित्रांनो, हे बघा, हिवाळलेला वाफा तू भरल्या ढगावानी तुझ्या नजरेचा फवारा। हा जीव पाणी पाणी तुझ्या नजरेचा फवारा। हा जीव पाणी पाणी तुझ्या विना वाळतो सखे, जवा तुला पाहतो सखे। एक फूल वाहतो सखे, जवा तुला पाहतो सखे। मी वेल तुझ्या भवती तू झाड चंदनाचा, मी वेल तुझ्या भवती तू झाड चंदनाचा। तर मित्रांनो, आपण पाहू शकता आता हे बघा, ह्याला कुदला मारून व्यवस्थित करून घेतलेला आहे। आता आपण ह्याला व्यवस्थित एक लेवल करणार आहोत याची। आता हे बघा, ह्या छोट्या छोट्या डिक्का आहेत, हे एकदम मारून व्यवस्थित सारखं करून घ्यायचं। हे बघा, हे आता आपण एकदम चांगल्या प्रकारे सारखं करून घेणार आहोत, ते पण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवूया। चला आपण सारखं करून घेऊया। मी वेल तुझ्या भवती तू झाड चंदनाचा, हे रूप रूप आहे रे तुझ्या अंगणाचं, हे रूप रूप आहे रे तुझ्या अंगणाचं। तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही, आपण आता एक लेवल करून घेतलेली आहे। बघा, आपला जो वंडा केलेला आहे त्याची एकसारखी लेवल तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता। दाखव, हे बघा, एक लेवल करून घेतली। आता ह्याच्यामध्ये आपण मेथीचं बी पेरणार आहोत। ते कशा प्रकारे पेरणार आहोत तो व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण दिसणार आहे।
ठीक आहे. तर मित्रांनो पाहू शकता हे मेथीचं बी आहे. हे आता आपण आपल्या पूर्ण आपण जो वांडा केला त्या वांड्यामध्ये पेरणार आहोत. तो कशा प्रकारे पेरायचा आहे ते आपल्याला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे. हे बघा हे अशा प्रकारे पेरून घ्यायचं आहे. मस्त पातळ पातळ पेरायचं आहे. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता मित्रांनो प्रचंड ऊन झालेलं आहे आणि या उन्हाच्या एकदम कडाक्यामध्ये आपण इथे करत आहोत, कष्ट करत आहोत, काम करत आहोत. खूप मेहनतीने आणि जिद्दीने हे सर्व चाललेलं आहे. तुझ्या अंगणाचं आज तुला माळते सख्या, जेव्हा तुला पाहते सख्या, एक फूल वाहते सख्या, जेव्हा तुला पाहते सख्या. तर मित्रांनो पाहू शकतो आपण हे बघा याच्यामध्ये मेथी पेरून झालेली आहे. आपण खूप चांगल्या प्रकारे मेथीचं बी पेरून घेतलेलं आहे. संपूर्ण हा वावर आहे. ह्या वावरामध्ये संपूर्ण मेथी पेरून घेतलेली आहे. आता पेरलेली आहे मेथी, तिला आता आपण कुदल्याच्या माध्यमातून ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे. हे बघा आता हे बी सर्व आहे ते जमिनीमध्ये गाडून घ्यायचं आहे. ते कशा प्रकारे गाडून घ्यायचं ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो हे बघा हे असं आहे. हे बघा हा कुदला आहे आपला. या कुदल्याच्या माध्यमातून आपण असं हे बघा आता हे असं करून झाल्यानंतर याच्यावरती आपण हात फिरवून घ्यायचा. आपल्या हाताने ते व्यवस्थित सारखं करून घ्यायचं. हे बघा त्याला आपण कुदला मारून हे व्यवस्थित बी जमिनीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एकसारखं नंतरला हाताने करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता हे किती चांगल्या प्रकारे करत आहे. आणि मित्रांनो हे कशा प्रकारे केलेलं आहे हे तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करून सांगू शकता की हे चांगलं आहे की वाईट आहे. ह्याच्यावरती प्रतिक्रिया करणं मित्रांनो तुमचं काम आहे आणि आपल्याला सपोर्ट करत राहा. आपण एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आपल्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून. आपण जे काय करणार आहोत शेतामध्ये कामे, शेतातील असतील अनेक इतर असतील, जे काय आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. तो त्यासाठी तुमचा सपोर्ट असणं गरजेचं आहे. तुम्ही जर सपोर्ट केलात तर तुम्हाला अनेक नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आपल्या चॅनलच्या माध्यमातून. एक फूल वाहते सख्या, जेव्हा तुला पाहते सख्या, एक फूल वाहतो सखे, जेव्हा तुला पाहतो सखे. तर मित्रांनो पाहू शकता आपण इथे मेथीचं बी पेरलेलं आहे आणि पेरून झाल्यानंतर आपण कुदला मारून ते बी जमिनीमध्ये गाडलेलं आहे आणि जमिनीमध्ये गाडून त्याच्यावरती संपूर्ण माती घेऊन त्याची एक लेवल केलेली आहे. आणि एक लेवल केल्यानंतर आज ते पूर्ण आता प्रचंड ऊन झालेलं आहे, दुपारचा वेळ झालेला आहे. आणि मित्रांनो आता हे पूर्ण दिवस आजचा दिवस पूर्ण उन्हामध्ये हे बी सुकू द्यायचं असतं आणि उद्या सकाळी ह्याच्यावरती पाणी मारणार आहोत. आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच स्टॉप झाला. आणि मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या चॅनलला शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि मित्रांनो लाईक करा आणि प्रचंड शेअर करा. मित्रांनो एक गरीब आणि शेतकऱ्याच्या मुलाचा हा व्हिडिओ आहे आणि खूप चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप छोटा प्रयत्न आहे आणि तुमच्या सपोर्टमुळे हा प्रयत्न खूप मोठा होणार आहे. पण मित्रांनो तो मोठा करण्यासाठी तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि तुम्ही ज्यावेळी सपोर्ट कराल, शेअर करा, सपोर्ट करा मित्रांनो. एवढीच विनंती आहे. धन्यवाद.